धनी, ओ धनी. हॅलो. झालं का आवरून? झालं. काय ग, कशा पायी ओरडतेस? हा, आणि मी तुला आपला बंगला आवरायला सांगितलं आणि तू मलाच आवरायला सांगतेस होय? आता 2 लुगडी, 2 लुंग्या, 2 पाने, हे झालं बारड. आणि किचनचं सामान म्हणजे 1 स्टोव, 2 थाळ्या, 2 टोप. आपला बंगला आवरायला कितीचा टाइम लागतोय? मग माझं बी सामान काय ते? 2 घमेली, 2 फावडी आणि 1 कुदळ. पण धनी, हे असं किती दिवस चालायचं? तुला माहिती आहे ना व, सिनेमावालं म्हणतात तसं, 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. तसं आहे आपलं. 3-4 वर्ष इमारतीचा पाया खोदायचा, घाम घालायचा, आणि एकदा का इमारत तयार झाली की शेठ लोक येणार आणि त्याचा ताबा घेणार. मग पुन्हा आपण रस्त्यावर. म्हणजे इंचवाचा बेरड पाठीवर? बरोबर आहे. पण असं किती दिवस चालायचं? अगं, गेली 20 वर्ष मी हेच काम करतोय आणि माझ्या संग लगीन लावून तू आता आली आहेस. ते बघ आपण कसं भरून आलं. रोज पायरीनं वर चढून आपण त्याला शिवायचा प्रयत्न करत होतो. पुण्यांदा आपल्याला जमिनीवरच जायचं आहे बघ, त्या बघ झोपडी खाली. आणि तो दर्या आपल्याला खुणवतोय. लगबगीनं खाली या. मला असं दुरून उंचावरून बघण्याचा तुमचा टाइम संपला. आणि त्यो बघ कावला भारीवरून कसा काव काव करतोय. त्याला बी समजला आहे. रोज भाकर तुकडा देणारी रखमा आणि शिवा त्याला सोडून चालले आहेत. अब आपल्या जोडीदाराचा आवडला आहे का बघू? चल. हे बघा जोशी साहेब, हे आपला फ्लॅट. ही बघा बाल्कनी. वरती बघितला की आकाश आणि खाली बघितला की समुद्र. जोशी साहेब, बाल्कनीमध्ये बसून संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस सूर्य पाण्यामध्ये जातो, आकाशामध्ये लाल केसरी रंगोली पसरते, तेव्हा या बाल्कनीमध्ये बसून मस्त मस्त रेड लेबल चाय. अरे तू वेडा झाला का? हे 2 करोडच्या फ्लॅट खरेदी करणारा जोशी साहेब रेड लेबल चाय पिणार? अरे ते तर इम्पोर्टेड ब्लॅक लेबल विस्की पिणार. आणि बरोबर चकना म्हणून तळलेले खारे काजू, पनीर टिक्का आणि बाजूला सुंदर बायको. अरे पागल, सुंदर बायको नाही, सुंदर गर्लफ्रेंड. ते बघ जोशी साहेब लाजला. त्यांच्या चेहऱ्यावर लाली आली. अहो शेठजी, तुम्ही काहीतरीच काय बोलताय? शांतम पापम, शांतम पापम. अरे जोशी साहेब, टाकाला जाऊन भांड कशाला लपवताय? म्हणजे काय शेठजी? अरे जोशी साहेबांच्या इंदोरमध्ये मोठा बंगला आहे. त्यांच्या लोखंडाचा मोठा बिझनेस आहे. हे सगळं तुम्हाला कसे ठाऊक? अरे जोशी साहेब, गेली 10 वर्ष माझ्या मुंबईच्या समद्या साईडला तुमच्याच कंपनीचा माल येतो. अरे बापरे, काळ भैरवा, हे सगळं काय आहे? जोशी साहेब, चिंता करू नका. आम्ही आमच्या कास्टमध्ये सिक्रेट ठेवतो. आमच्या बी करोडोचा व्यापार आहे. तेव्हा कस्टमरची नाराजी धंद्याला पोषक नसते. तेव्हा झाकली मूठ 1.25 लाखाची. काय शेठजी कराय ना? त्याचं काय आहे जोशी साहेब, आमच्या बी शेठजीची लय बंगले आहेत. बँगलोर, मैसूर, उटी, कुल्लू मनाली. मुनेमजी, जी शेठजी. जोशी साहेबांच्या चहाचं बघा आणि त्या वर्करना पाठवून द्या. चला निघा.
कलर फिक्का पडलाय. जी शेट साहेब. झालं का आवरून? आज हा प्लॅट खाली करा. बाकी समधी पेमेंट घेऊन जा. निघा. मग आता कुठे जाणार? नवीन देश, नवीन काम, नवीन जागा. जगाच्या पाठीवर कुठं बी. आणि तुम्हाला काम नाही मिळालं तर उपास मार. अजून किती दिवस माहित नाही. तुझ्या बरोबर तुझ्या ह्या बायकोची पण फरफट करत राहणार. रामाबरोबर सीता नवे वनवास भोगलाच होता. तुझी इच्छा असेल तर तुला वनवास भोगावा लागणार नाही. म्हणजे हो? म्हणजे तुझी इच्छा असेल तर तू इथेच राहा. हा माझा फ्लॅट सांभाळायला. बघ राज्य करशील राज्य. आणि तुला शिवाय येऊन भेटत जाईल की पाहिजे तेव्हा. बघ त्याच्याबरोबर कशाला करपवून घेतेस उन्हातानात स्वतःला. काय सांगते ते नीट विचार कर. मी 10 मिनिटांनी परत येतो. चला शेठजी. धनी हे साहेब काय बोलते? माझं मी तर पुरं फार कामात गेलंय. आपण मी या भालात राहायचं. आपण नाही, मी फक्त मी उन्हा पावसापासनं माझं रक्षण करणार. कवा बी उपाशी नाही राहणार. आणि मी माझं काय? तुमचं तुम्ही बघून घ्या. रखमे काय बोलतेस तू हे? शिवा हे वंगाळ जीवन जगाया जन्माला नाही आले रखमा. रखमे तू मला फसवलंस. मला सपन बघायला शिकवलंस आणि स्वतः सपना हरवलीस. धनी हीच परीक्षा केलीस माझी. शरीराचे लचके तोडणारा या धनिकांचा बिस्तारा गरम करण्यापरीस या खिडकीतून जीव उडी मारून जीव देईन रखमा. रखमे मला माफ कर. आम्ही गुंतळून गेलो होतो. गई चमक दमकची दुनिया मला भल्याला बोलवते. मग आपण तर साधी माणसं या पैशाच्या चकचकीत जमिनीवर पाय घसराया कितीसा वेळ लागतो. खऱ्या प्रेमाला पैशाचा मुलामा देऊन विकत नाही घेता येईल. खरं प्रेम तर असली सोन्यावानी चोख असतं. बाबा मी चमकतच राहत. आणि हेच बाज मला दाखवून मी दिलंच की तुझे उपकार कधी मी विसरणार नाही. बघ खरं प्रेमाला सोन्यामध्ये कवा विकास लावायची गरज नाही पडत. मग झालं का आवरून? होय शेठ साहेब झालं. मग रखमा काय ठरवलंस? थुकते मी तुमच्या श्रीमंतीवर.